ग्रामस्थांनी ठरवलं तर काहीही अशक्य नाही, मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीचे देखील पाठबळ हवे। या दोघांच्या एकत्रित विचारातून आपले गाव सुजलाम आणि सुफलाम होऊ शकते। उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असते, पिण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी पाणी कमी असते। अशा वेळी पाण्याची खरी गरज लक्षात येते। पण आता यावर मात करण्यासाठी तेरे वायंगणी ग्रामस्थांनी श्रमदानाने आपल्या गावात 60 बंधारे बांधले आहेत आणि तेही लोकसहभागातून बांधण्याची परंपरा त्यांनी यावर्षी देखील कायम ठेवली आहे। बंधारा बांधण्यासाठी कृषी अधिकारी सुनील खरात यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन ग्रामस्थांना लाभले। माजी सरपंच मनोहर करबेले, माजी उपसरपंच DL कोलंबे आणि गावातील नितीन शिगवण आणि भातडे जाधव आदी परिवारातील महिला आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा संदेश दिलाय। तेरेवांगणी ग्रामपंचायतीमध्ये दरवर्षी वनराई कच्चे आणि विजय बंधाऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधकाम केलं जातं। सदर गावची पक्क्या बंधाऱ्याची मागणी आहे की ज्या पक्का बंधारा जर ह्या ठिकाणी आपण घेतला तर जे सुपारीच्या बागा ज्या दोन्ही काठाला आहेत त्या ओहळाच्या, त्या सुपारीची बाग साधारणतः 8 ते 10 एकरची बाग याच्या खाली त्याचं सिंचन होऊ शकतं। अशा प्रकारची या ठिकाणची आणि अतिशय योग्य अशी साईट ही आहे। तर ग्रामपंचायतीची मागणी जी आहे पक्क्या बंधाऱ्याची त्यांच्याकडून झालेली आहे। तर निश्चितपणे पक्क्या बंधाऱ्याच्या मागणीसाठी मी स्वतः कृषी विकास अधिकारी म्हणून आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार सर यांच्याकडे मी पाठपुरावा करेन आणि या ठिकाणी किमान एक तरी बंधारा आपल्या गावाला येणाऱ्या वर्षामध्ये मंजूर करण्याचं आश्वासन या ठिकाणी मी आपल्या सर्वांना देत आहे की ज्यामुळे जे आपलं जे नेहमीचं जे सिंचनाचं काम आहे सुपारीचं ते आपलं सुलभ होईल, सुकर होईल, त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो। धन्यवाद। पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, जल है तो कल है, जल है तो कल है, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।